नमस्कार, मी प्रकाश बाळासाहेब चव्हाण, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। महाराष्ट्रातील तमाम शेतकरी असतील, तरुण वर्ग असेल, या सर्व बांधवांना आपल्याला सांगायला आनंद होतो की शेतीशी नाळ असलेला जो आपला व्यवसाय आहे, तर तो शेळी पालन असेल, गाई पालन असेल, म्हैस पालन असेल। मित्रांनो, आज जर आपण शेळी पालनाचा आणि गाई पालनाचे कंपॅरिझन केलं तर त्याच्या तुलनेमध्ये आपल्याला शेळी पालन हा खूप परवडणारा व्यवसाय आहे। मित्रांनो, शेळीचे खूप चांगल्या प्रकारचे फायदे असून आज मार्केटमध्ये कधी इथून पाठीमागेही न पडणारा रेट आणि इथून पुढे कधीही न ढासळलेला रेट आज शेळी पालनामध्ये आपल्याला माहिती असेल। तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो। मटन मार्केटचा जर आपण विचार केला तर चिकनचं आणि मटनचं कंपॅरिझन करता आपण आजपर्यंत असं कधीही ऐकलेलं नसेल मित्रांनो की मटनाचा जो भाव आहे 500 वरून 600 झाला, 600 वरून 700 झाला आणि 700 वरून पार 900 रुपये किलोपर्यंत गेला। तर आपण ह्या वाढत्या लोकसंख्येचा विचार जर आपण चांगला केला तर आज मटणाला खूप सारी मागणी वाढलेली आहे मित्रांनो। तर याच तुलनेत आपण चिकनचा विचार केला तर चिकनचं कधी 150 होईल, कधी 200 होईल, कधी 100 पण होईल। वार्षिक योजनेमध्ये त्याला अनेक प्रकारचे रोग असतात। या सगळ्या सामन्यांना आपण जर तोंड द्यायचं म्हणलं तर आपण शेतकरी वर्ग आहे, आपल्या योग्य त्या शेतीची जरी व्यवस्थित मशागत केली तर आपल्या मालाला योग्य असा भाव मिळत नाही। यामुळे शेतकरी खूप हतबल झालेला आहे मित्रांनो। तर आपण शेतीशी नाळ असलेले व्यवसाय करणे खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर प्रकाश चव्हाणांनी आज चव्हाण गोट फार्मवरती महाराष्ट्रात सगळ्या शेतकरी बांधवांना माहिती असेल मित्रांनो की आपण खूप साऱ्या मोठ्या प्रमाणावर क्वांटिटीमध्ये काम करतो। एलएनएमच्या महाराष्ट्रभर फाईल असतील, आयलेबाळ होळकर ह्या फाईल असतील, डॉन बास्को 500, 100, 200, 1000 या प्रतीमध्ये शेळ्या पुरवण्याचं काम चव्हाण गोट फार्म नारायणगाव ही संस्था करत असते। अतिशय प्रामाणिकपणे आणि चोख काम करण्याचं काम मी प्रत्येक वेळी करत असतो, जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा होईल अशा दृष्टीने आपण काम करण्याचा प्रयत्न असतो। आपण कोणताही शेतकरी आला तर त्याला वास्तविकतेने सांगतो की आपण तुम्हाला जी आवडेल ती फिमेल तुम्ही खरेदी करू शकता। कोणताही शेळीला असेल, पाटीला असेल, ब्रिडरला असेल आपण फोर्स करत नाही मित्रांनो। बिग क्वांटिटी म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रामध्ये मोठी क्वांटिटी आपल्या फार्मवरती अवेलेबल असते। आता तुम्हाला सांगायचंय, आपण 13 तारखेला पंजाब येथे जाणार असून टॉप क्वालिटीच्या पाटी असतील, ब्रिडर असतील, मोठ्या स्ट्रक्चरच्या शेळ्या असतील तर खरेदी करणार आहे मित्रांनो। ज्या शेतकरी बांधवांना खरंच क्वालिटीमध्ये आणि क्वांटिटीमध्ये कामकाज करायचं असेल अशा शेतकरी बांधवांनी चव्हाण गोट फार्मशी संपर्क करायचा आहे, जेणेकरून खाली स्क्रीनवर दिलेला जो मोबाईल नंबर आहे 96 96 82 16 16 या नंबरवरती कॉल करून ज्यांना बकरी पालन, शेळी पालन, आपलं बकरी पालन असेल, बकरीसाठी ब्रिडर पाळायचे असतील, छोट्या स्ट्रक्चरमध्ये 3 ते 4 महिन्याचे ब्रिडर हवे असतील किंवा मोठ्या स्ट्रक्चरमध्ये बेनू म्हणून ब्रिडर हवा असेल, अशा शेतकरी बांधवांनी चव्हाण गोट फार्मची खाली स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला क्वांटिटी आणि क्वालिटी आणि प्रथम ज्या राज्यामध्ये याचं मूळ स्थान आहे ह्या राज्यामधून आपण खरेदी करून इथं महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये माल पुरवण्याचं काम आपण चव्हाण गोट फार्म आपले चव्हाण गोट फार्म करत असतो। त्यामुळे या क्वालिटीचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि शेळी पालनाला महाराष्ट्रामध्ये खूप वाव आहे मित्रांनो। तर या व्यवसायाकडे वळायचं आहे। आवर्जून तुमचा छोटा भाऊ समजून आवर्जून सांगतो की आज शेळी पालन जो व्यवसाय आहे मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांना वाटतं की हा स्वतः पैसे कमवतो, आम्ही हे व्यवसायात फसतो, परंतु आज तुम्ही जर मटन मार्केटचा विचार केला तर 800 ते 900 रुपये केजी मटणाचा भाव आहे मित्रांनो। तर हा व्यवसाय कधीही बुडणारा नसून शेतकऱ्यांनी मी काय करतो यापेक्षा महत्त्वाचं तुम्ही व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। त्यामुळे व्यवसाय चालू करून तुम्ही आपला लाभ घ्यायचा आहे। आणि व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या ज्या या 25, 20, 22 फिमेल असतील किंवा 13-14 फिमेल असतील तर या प्रतिनग 14,999 जबरदस्त ऑफर आपण शेतकऱ्यांच्या हितगुजाचा विचार करता लावलेली आहे। त्यामुळे प्रतिनग 14,999 8 महिन्यापासून 12 महिन्यापर्यंत यामध्ये फिमेल आहेत। त्यामुळे सगळ्या शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यायचा आहे आणि फिमेल खरेदी करायचे आहेत। अजून एक सांगायचं मित्रांनो, जे तरुण वर्ग भटकलेले असतील, राजकारणामाग खूप असे हे झालेले असतील तर त्यांनी सुद्धा व्यवसाय आपला चालू करायचा आहे। आपलं कुटुंब कोणी चालवत नसून आपण आपल्या कुटुंबाचा मेन प्रमुख म्हणून काम करायचं आहे। तरुण वर्गाला हात जोडून विनंती आहे की आपण व्यवसायाकडे कोणत्याही असेल, मग तुम्ही कोणताही व्यवसाय करा, मी असं म्हणत नाही की तुम्ही शेळी पालनच करा, परंतु शेळी पालनाचा उत्पन्नाचा आज जर विचार केला तर उत्पन्न खूप चांगल्या प्रतीत आहे बाकीच्या व्यवसायाच्या तुलनेत। त्यामुळे आपण शेळी पालन व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय सजवायचा आहे मित्रांनो। आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, शेअर आणि चॅनल जर इंस्टाला पाहत असेल तर फॉलो करायचं, शेअर करायचं, जेणेकरून नवीन शेतकरी बांधव आपले नवीन तरुण युवा उद्योजक घडण्याचं काम आपल्या माध्यमामधून होणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब शेअर करून आपले
मोलाचा सल्ला हे करायचे. धन्यवाद.